Hello friends, welcome in online class. Today we are going to discuss the lesson from class 8 General Science, and name of lesson is Chemical Change and Chemical Bond. Students, आपण इयत्ता 8वी सामान्य विज्ञान या विषयातील 13वे प्रकरण केमिकल चेंज अँड केमिकल बॉन्ड या प्रकरणासंबंधी चर्चा करत आहोत. This is the second video of this lesson, and in first video we had learned about the chemical changes, chemical bond, chemical changes and world equation, chemical changes in everyday life, natural chemical changes, and in that we had discussed about respiration. Today we are going to discuss about the natural chemical change, that is photosynthesis. You know that green plants perform photosynthesis in sunlight. आपल्या सर्वांना माहिती आहे ग्रीन प्लांट जे आहेत ते काय करतात, सूर्यप्रकाशाच्या मदतीने फोटोसिंथेसिस ही प्रक्रिया करतात. मग व्हॉट इज फोटोसिंथेसिस? फोटोसिंथेसिस इज द प्रोसेस बाय विच प्लांट प्रिपेअर देअर फूड. A world equation and a chemical equation can be written for the natural chemical changes as follow. Here world equation, that is carbon dioxide plus water produce glucose and oxygen. बघा या ठिकाणी कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर हे काय आहेत, रिॲक्टंट आहेत. इन प्रेझेन्स ऑफ सनलाइट इन ग्रीन प्लांट ग्लुकोज अँड ऑक्सिजन इज प्रोड्युस्ड. म्हणजे ग्लुकोज आणि ऑक्सिजन काय देतं, हे आहेत प्रोडक्ट्स. मग याचं केमिकल इक्वेशन कसं लिहायचं? कार्बन डायऑक्साईडचं केमिकल फॉर्म्युला आपल्याला माहिती पाहिजे, वॉटरचा केमिकल फॉर्म्युला आपल्याला माहिती पाहिजे, आणि ग्लुकोज आणि ऑक्सिजन ह्या दोघांचा एक केमिकल फॉर्म्युला आपल्याला इथं माहिती पाहिजे. बघा when we write the chemical equation of this reaction, what CO2 is stand for carbon dioxide plus H2O which is stand for water. In presence of sunlight, green plants produce glucose and C6H12O6 is the formula of glucose and O2, that is the oxygen. Now we are going to learn about the man-made changes. Man-made change बघा मानवनिर्मित रासायनिक बदल आपण त्याला म्हणू. वी ब्रिंग्स अबाउट मेनी केमिकल चेंजेस फ्रॉम आवर यूज इन एव्हरीडे लाईफ. आपल्या उपयोगासाठी आपण अनेक रासायनिक बदल करत असतो. त्यापैकी बघा लेट अस सी सम ऑफ देम. द केमिकल चेंज दॅट वी सॉ इन द फर्स्ट ॲक्टिव्हिटी इज यूज्ड इन द कोल्ड ड्रिंक्स कॉल्ड ॲज सोडा लेमन. बघा सोडा लेमनची एक केमिकल चेंज आपण पाहतो जो मॅनमेड आहे, आणि इट मीन्स दॅट इट इज ॲन युजफुल मॅनमेड केमिकल चेंज. आज सोडा वॉटर आपल्याला माहिती आहे, सोडा वॉटर आपण आवडीनं पितो आपल्या अनेक विकारांसाठी किंवा आपल्या चवीसाठी आपण हे घेत असतो, हे आपल्याला माहिती आहे. बघा पुढचं आहे आपण पाहतोय कंबशन ऑफ फ्युअल. कंबशन म्हणजे काय, ज्वलन. फ्युअल म्हणजे इंधन. आता वूड, कोल, पेट्रोल, कुकिंग गॅस आर बर्न टू फॉर्म एनर्जी और टू ऑब्टेन एनर्जी. बघा वूड, कोळसा, वूड लाकूड, कोल, कोळसा, पेट्रोल माहिती आहे आपल्याला पेट्रोल, कुकिंग गॅस, these are burned to getting the energy, and the common substance that burned in all these fuel is carbon. बघा फ्युअलचे प्रकार जरी वेगवेगळे असले तरी यामध्ये कॉमन काय आहे, तर या ठिकाणी कॉमन आहे जो काय होतो, बर्न होतो, तो आहे कार्बन. अँड ड्युरिंग द कंबशन प्रोसेस कार्बन कंबाईन विथ ऑक्सिजन. कंबशन होत असताना हा जो कार्बन आहे, जो मेन कॉम्पोनेंट ऑफ फ्युअल आहे, तो काय करतो, ऑक्सिजन बरोबर कंबाईन होतो आणि काय तयार करतो, कार्बन डायऑक्साईड तयार करतो. सो ड्युरिंग द कंबशन प्रोसेस
carbon combined with the oxygen in the air and the product carbon dioxide is formed. A common equation can be written for all these combustion process as carbon plus oxygen gives carbon dioxide. बघा हा झाला वर्ड इक्वेशन. माझं केमिकल इक्वेशन कसं लिहायचं? C stand for carbon, O2 stand for oxygen. When carbon and oxygen combine together, they form CO2, means carbon dioxide. Combustion of fuel is a fast and irreversible chemical change. हे combustion of fuel हे आपले जे इंधन आहेत, इंधनाचं ज्वलन जे आहे हे कसं आहे? इरिव्हर्सिबल चेंज आहे आणि हे कसं आहे? फास्ट आहे. बघा इन एक्झाम्पल व्हॉट यू से? wood convert into coal or charcoal and charcoal is converted into ash, but ash do not convert again into wood, so what it is says to be the irreversible. लाकडापासून कोळसा होतो, कोळसापासून राख होते, पण राखेचं परत लाकूड होत नाही, म्हणून याला आपण काय म्हणतो? इरिव्हर्सिबल चेंज असं म्हणतो, म्हणून त्याला केमिकल चेंज असं म्हटलं जातं. आता क्लिनिंग शाबाद टाईल्स विथ अ डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड. शाबाद स्टोनला डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिडच्या माध्यमातून स्वच्छ करण्याची प्रक्रिया. दिस इज द मॅनमेड चेंज अँड युजफुल चेंज. द केमिकल कंपोजिशन ऑफ द शाबाद टाईल इज मेनली कॅल्शियम कार्बोनेट. बघा शाबादी स्टोनमध्ये जे केमिकल कंपोनेंट आहे ते कुठलं आहे? ते आहे कॅल्शियम कार्बोनेट. अँड ड्युरिंग इट्स क्लिनिंग, याच्या स्वच्छतेच्या वेळेस काय होतं? डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड, द अप्पर लेअर ऑफ द टाईल्स रिॲक्ट विथ द हायड्रोक्लोरिक ॲसिड अँड 3 प्रोडक्ट्स आर फॉर्म. बघा तो जो शाबादी स्टोन आहे, शाबादी स्टोनचा जो सरफेस आहे तो सरफेस कायचा पहिला थर काय करतो? ह्या हायड्रोक्लोरिक ॲसिड बरोबर रिॲक्ट होतो आणि 3 प्रोडक्ट निर्माण होतात. त्यातला पहिला प्रोडक्ट कुठला आहे बघा? वन ऑफ द देम इज कॅल्शियम क्लोराईड. त्यातला पहिला कुठला आहे? कॅल्शियम क्लोराईड. पुढचा आहे विच बिईंग सोल्युबल इन वॉटर. तो कॅल्शियम क्लोराईड का होतो? पाण्यामध्ये सोल्युबल होतो अँड गेट वॉश्ड अवे विथ द वॉटर. पाण्यात सोल्युबल होऊन तो काय होतो? पाण्याबरोबर धुवून जातो. अँड द सेकंड प्रोडक्ट इज कार्बन डायऑक्साईड. त्या ज्यावेळेस त्या शाबादी स्टोनवर ॲसिड पडतं त्यावेळेस त्यामध्ये बबल निघतात आणि त्या बबलमधून काय बाहेर पडतो? कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो. म्हणजे सेकंड प्रोडक्ट कुठला आहे? कार्बन डायऑक्साईड. देन द थर्ड प्रोडक्ट इज वॉटर मिक्सेस विथ वॉटर. त्यातलं जे पाणी आहे ते पाण्यामध्ये मिसळलं जातं. अँड हिअर द वर्ड इक्वेशन फॉर दिस केमिकल रिॲक्शन इज कॅल्शियम कार्बोनेट प्लस हायड्रोक्लोरिक ॲसिड. इट गिव्स कॅल्शियम क्लोराईड प्लस कार्बन डायऑक्साईड प्लस वॉटर. बघा या ठिकाणी अशा प्रकारे याचं केमिकल इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतं. बघा इथं आपल्याला काय म्हणलेलं आहे? राईट अ केमिकल इक्वेशन अनबॅलन्स फॉर द अबो इक्वेशन और अबो रिॲक्शन. कॅल्शियम कार्बोनेट. The formula of calcium carbonate is CaCO3 plus hydrochloric acid, that is HCl. It gives calcium chloride CaCl2 plus carbon dioxide, that is CO2 plus water, that is H2O. Means when we write the chemical equation of this word equation CaCO3 plus HCl, it gives CaCl2 plus CO2 plus H2O. Okay, if you do you understand? Softening of hard water. Next one is the man-made change. What happened? Why the water is hard? Some wells or tubes wells have hard water. काही ठिकाणचं पाणी हे कसं असतं? हार्ड असतं, जड असतं आपण त्याला म्हणतो. मग हे जड का असतं? इट इज ब्रॅकिश टू टेस्ट.
हे चवीला देखील कसं असतं, वेगळ्या प्रकारचं असतं. अँड डज नॉट फॉर्म लेदर विथ अ सोप. त्यात जर आपण निरमा किंवा सोडा किंवा साबण मिसळा तर त्याचा फेस होत नाहीत. अँड दिस इज बिकॉज ऑफ हार्ड वॉटर कंटेन द क्लोराइड्स अँड सल्फेट सॉल्ट ऑफ कॅल्शियम अँड मॅग्नेशियम डिझॉल्व इन वॉटर. मग ह्या पाण्याची चव किंवा ह्या पाण्याचं ही जी प्रॉपर्टी आहे ती कशामुळे आहे, तर त्याच्यामध्ये काय आहेत, क्लोराइड्स अँड सल्फेट सॉल्ट कुणाकुणाचे, कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे त्यामध्ये डिझॉल्व असतात. अँड टू सॉफ्टन द हार्ड वॉटर अ सोल्युशन ऑफ वॉशिंग सोडा इज ॲडेड इन इट. मग ह्या हार्ड वॉटरला सॉफ्ट करण्यासाठी काय केलं जातं, सोल्युशन ऑफ वॉशिंग सोडा त्यामध्ये ॲड केला जातो. अँड दिस रिझल्ट इन अ केमिकल रिॲक्शन टू फॉर्म अ प्रेसिपिटेट ऑफ इनसोल्युबल कार्बोनेट सॉल्ट ऑफ कॅल्शियम अँड मॅग्नेशियम. मग त्यात जर आपण वॉशिंग सोड्याचं सोल्युशन ॲड केल्यानंतर काय होतं, केमिकल रिॲक्शन टेक्स प्लेस होते आणि केमिकल रिॲक्शन टू फॉर्म अ प्रेसिपिटेट ऑफ इनसोल्युबल कार्बोनेट. बघा, इनसोल्युबल कार्बोनेटचे प्रेसिपिटेट तयार होतात, कुणाचे, कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे. अँड ॲज द डिझॉल्व्ड सॉल्ट ऑफ अ कॅल्शियम अँड मॅग्नेशियम गो आउट इन द फॉर्म ऑफ प्रेसिपिटेट. तर काय होतं बघा इथं, ॲज डिझॉल्व्ड सॉल्ट ऑफ कॅल्शियम अँड मॅग्नेशियम गो आउट इन द फॉर्म ऑफ प्रेसिपिटेट. बघा, जे कॅल्शियमचे आणि मॅग्नेशियमचे सॉल्ट आहेत ते विरघळतात, प्रेसिपिटेट होतात आणि निघून जातात. आणि काय होतं, द वॉटर इज सॉफ्टन, आणि ते पाणी काय होतं, सॉफ्ट होतं. अँड द केमिकल इक्वेशन फॉर्म हिअर दॅट इज कॅल्शियम क्लोराईड प्लस सोडियम carbonate, it gives calcium carbonate plus sodium chloride. I repeat, word equation of the above chemical reaction is calcium chloride plus sodium carbonate gives calcium carbonate plus sodium chloride. आता केमिकल इक्वेशन कसं लिहायचं बघा, CaCl2 plus Na2CO3 gives CaCO3 प्लस NaCl. बघा, मग काय करायचं आपल्याला इथं, ज्या प्रकारे आपण हे कॅल्शियम क्लोराईड आणि सोडियम कार्बोनेट रिॲक्शन लिहिली तशी आपण काय करायचे, राईट वर्ड अँड केमिकल इक्वेशन फॉर द केमिकल चेंज टेकिंग प्लेस इन अ मॅग्नेशियम सॉल्ट ड्युरिंग द सॉफ्टनिंग ऑफ वॉटर. आता या ठिकाणी प्रकारचं आहे, मॅग्नेशियमची आपल्याला केमिकल रिॲक्शन लिहायची आहे. बघा काय होतं इथं, मग बघा, मॅग्नेशियम सॉल्ट ड्युरिंग द सॉफ्टनिंग ऑफ हार्ड वॉटर, मॅग्नेशियम क्लोराईड प्लस सोडियम कार्बोनेट, इट गिव्स मॅग्नेशियम कार्बोनेट प्लस सोडियम क्लोराईड. आय रिपीट, when we write the chemical change takes place in a magnesium salt during the softening of water, the word equation of this chemical reaction is magnesium chloride plus sodium carbonate, it gives magnesium carbonate plus sodium chloride. आता याचं इक्वेशन कसं लिहायचं बघा, MgCl2 it stand for magnesium chloride plus Na2CO3 sodium carbonate, it gives MgCO3 magnesium carbonate plus NaCl sodium chloride. Okay students, we may stop here. If you like the video, please share and subscribe.